नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक ॲप्लिकेशन घेऊन आलोय ज्याचं नाव आहे रमी सर्कल ॲप. आणि यात तुम्ही रमी खेळून जिंकू शकता इन्स्टंट कॅश. मित्रांनो, रमी सर्कल हे खूप सुरक्षित ॲप आहे ज्यामध्ये 1 करोडहूनही अधिक युजर ॲक्टिव्ह आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही खेळून जिंकू शकता भरपूर पैसे. मित्रांनो, हे ॲप्लिकेशन अतिशय युनिक आहे जिथे आपण जिंकलेली रक्कम आपल्या अकाउंटला लगेच जमा होते. मित्रांनो, या गेमचे ग्राफिक्स खूप कमाल आहेत ज्यामुळे तुम्हाला खेळायला खूप मजा येते. गेम डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन क्लिक करून हा गेम डाउनलोड करा आणि फर्स्ट डिपॉझिट नंतर तुम्हाला मिळू शकतो 2000 रुपयापर्यंतचा वेलकम बोनस. या गेम मध्ये आर्थिक जोखीम समाविष्ट आहे आणि याची तुम्हाला लत लागू शकते. त्यामुळे हा गेम तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती खेळा. धन्यवाद. हो, मग आणखी कोणी येणार होतं का? नाही, आता या वेळेला कोण येईल? मग इकडे तिकडे काय शोधते? नाही, कुठे काय? ते जाऊ दे, तू एवढा उशीर का केला यायला? अगं, खरं तर मूडच नव्हता आणि घरात पण मन लागत नव्हतं. मग म्हटलं तुझ्याशी बोलावं आणि जरा मन हलकं होईल माझं. काय झालंय? एव्हरीथिंग इज ओके ना? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. पिंकी, काय झालंय मला सांगशील? अगं, तेच सांगण्यासाठी मी आले तुला इथे. एक मिनिट. ऐक ना, सॉरी, मला तू बोलतेस ते ऐकायला आवडलं असतं, पण मला ना खूप अर्जंट काम आलंय. आपण बोलूयात का? आणि ऐक, टेन्शन नको घेऊ, होईल सगळं नीट. बरं चल, येते मी. हॅलो. तुम्हाला जर कलाकार होण्याची आवड किंवा इच्छा असेल तर आमच्या अकॅडमीला नक्की भेट द्या. तुमच्या ह्या कलागुणांवरती आम्ही नक्कीच काम करू. आमचा फोन नंबर तुमच्या स्क्रीनवर दिला आहे, त्यावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद. कुठं राहिली काय माहिती. अगं काय, किती वेळ झाला येऊन बसलोय. कधी मेसेज केला होता तुला, तू आत्ता येतेस? अरे सॉरी, जरा काम होतं म्हणून उशीर झाला. चूक करायची आणि सॉरी बोलायचं. काय झालं रे, तुझा मूड काय एवढा पडलाय? सध्या स्वतःला तरी वेळ द्यायला माझ्याकडे वेळ कुठे? म्हणजे काय नाही, सोड. तू कसा आहेस? अगं मी ठीक आहे ग, पण तुझं मात्र काहीतरी बिनसल्यागत वाटतंय. किती सहज ओळखतोस रे माझ्या मनातलं. दुसऱ्यांच्या मनातलं ओळखायला आहे ना, आधी स्वतःला मन असावं लागतं. किती बरं झालं असतं जर त्याच्याकडे पण तुझ्यासारखं मन असतं तर. किती बोर करतेस. ऐक, मी तुला हसवण्यासाठी आहे ना एक मस्त जोक सांगतो. सांगू ना? सांग. आता ऐक, एका वर्गात येत ना शिक्षक येतात आणि ते चिंटूला प्रश्न विचारतात, चिंटू तुझा जन्म कुठे झालाय रे? मग चिंटू बोलतो, सर औरंगाबादला झालाय. मग सर बोलतात, सांग बरं औरंगाबादचं स्पेलिंग. मग चिंटूने काय उत्तर दिलं असेल बघ? आता ते मला कसं माहिती? त्यांनी त्या चिंटूला विचारलंय ना. वाह, काय उत्तर दिलंय. अगं वेडे, ते चिंटूने आहे ना भरपूर वेळ डोकं खाजवलं आणि नंतर बोलला, सर माझा जन्म औरंगाबादला नाही, माझा जन्म पुण्यात झालाय. काय झालं? अगं मी एवढा जोक सांगितला आणि तो हसली सुद्धा नाहीस. अरे अतुल, मला तुला काहीतरी सांगायचंय. अगं मग सांग ना, एवढा का चेहरा उदास करून बसलीस? अरे आज अमितची एंगेजमेंट होती आणि त्यानं साधं मला सांगितलं पण नाही. एखादी व्यक्ती सोडून जाते ना, ती परत येण्यासाठी नसते. अरे पण नाही आणि काय नाही. जो घडून गेला तो भूतकाळ होता आणि भूतकाळ हा विसरण्यासाठीच असतो. अरे ते जाऊ दे, तू मला काहीतरी सांगण्यासाठी बोलवलंस आणि मी माझंच रडगाणं उघडत बसले. बोल, तुला काय सांगायचं होतं? अगं ते मी सांगेलच ग, पण त्याआधी आहे ना तुझं मूड ठीक होणं गरजेचं आहे आणि तुला मी थोडी एवढे लवकर असं सोडणार आहे.
आपण फिरायला जायचं का कुठेतरी? ठीक आहे चल. हे पण असं नाही, त्याआधी तुझा मूड फ्रेश व्हायला पाहिजे. ते तोंड बघ कसं रडवेल झालंय. हाच बघू. थँक्स. ते थँक्स वगैरे राहू दे, आपण आधी फिरायला जाऊ. चल. ठीक आहे चल. चल. आज तुला भेटून खूप मस्त वाटलं. कुठे जायचं फिरायला? अरे प्रिया, तू इथं कशी? अगं ते अच्छा, हीच का ती प्रिया? तुला नाही माहित? हो हो, हेच ती प्रिया. आता प्रिया मला भेटली, आम्ही दोघी सोबत जाऊ. बाय. ए बाय काय बाय? ए ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे तुझी मैत्रीण भेटली म्हणून मला एकट्याला सोडून निघून जाणार? हो, आम्ही जातो. ए हीच का ती माणूस की? ते काय नाही, आता असाही उशीर झालाय. आपण एक काम करूया का, सगळीजण जेवायला जायचं? अरे वा, ये तो सोने पे सुहागा. काही सोने पे सुहागा नाही. मला भूक नाहीये, आम्ही जातो आणि तू पण जा. हे बघ, ते काय मला सांगायचं नाही. मी 2च मिनिटात गाडी घेऊन येतो, आपण जेवायला जाऊ. अरे नको. अगं आलो ग. हा नाही. आणि तू इथे कशी काय ग? माझं जाऊ दे, तू केलास विचार? कसला विचार? कसला काय? त्याचा. त्याचा कोणाचा? अगं अतुलचा. तो एक चांगला मुलगा आहे आणि आता तो सेटल सुद्धा होतोय. तो फक्त माझा एक चांगला मित्र आहे. अगं एक प्रियकर चांगला मित्र आहे की नाही हे माहीत नसताना सुद्धा आपण विश्वास ठेवतोच ना. मग एक चांगला मित्र प्रियकर म्हणून का नाही विचार करू शकत? माझा प्रेमावर विश्वासच नाही राहिला आता. हे बघ, आज एक खड्डा बुजवायला जाशील ना, उद्या दुसरा येणारच. आणि तसंही एका अनोळख्याच्या गळ्यात माळ घालण्यापेक्षा हे कितीतरी पटीने बरं आहे, नाही का? तुझ्या जागी जर मी असते ना, मी केलाच असता विचार. काय मग, झाला का विचार? कसला विचार? आणि तुला काय कळालं रे? म्हणजे तुम्ही दोघं? अगं हो, मीच प्रियाला बोललो होतो, कारण तुझ्याबरोबर बोलण्याची हिंमत होत नव्हती. हा पण हे सर्व खरं आहे बरं का? करशील माझ्याबरोबर लग्न? मला एक खूप महत्त्वाचं काम आठवलंय, मी जाते, तुम्ही बोला. ए तू जेवायला येतेस? नको, उगाच कशाला दोघात तिसरा. पिंकी चल, मी येते, बोलूयात. बाय. बाय. जायचं आता? हो चल. ऐक ना, मला तुला काहीतरी बोलायचं होतं. हां बोल की. आय लव्ह यू. ओ हॅलो. ओ मी एवढ्या वेळ तुझी इथे वाट बघतोय आणि तू तिकडे काय शोधते? अरे खरं तर तुला शोधत होते. राहू द्या, एवढा हँडसम स्मार्ट इंटेलिजंट मुलगा इथं उभा असताना तू तिकडे शोधत बसली. काय बोललास? हँडसम, इंटेलिजंट आणि काय स्मार्ट, ते तू. ए हसायला काय झालं एवढं? आहेच मी. रस्त्यापासून तिथे वेशीपर्यंत तू कुणालाही विचार, कित्येक मुलींच्या स्वप्नातला राजकुमार आहे मी. भावा खरंच का? हो, ज्याच्याकडे असतं ना त्याला किंमत नसते. असू दे असू दे, आता का बोलवलंस ते सांग. हा, ते बोलवलं म्हणजे तू काल जेवायला पण नाही आलीस. परत असं म्हणायला नको ना की काम झालं म्हणून विसरलास. मोठ्या आठवणीचा ना तू. तुझं काहीतरी काम असणार माझ्याकडे, त्याशिवाय तुला काय माझी आठवण येत नाही. कसं काय ग ओळखतेस तू एवढं?
तुला साधा मेसेज बघायला तरी वेळ आहे का? किती गुणाची ग बाय माझी. असू दे, पुरं झाला मस्का, आता कामाचं बोल. हा ते असं झालं अगं, ते पिंकीचं उत्तर नाही आलं ग. काय? हो ना. म्हणजे काल ती तुला काहीच बोलली नाही? नाही ना अगं, ती फक्त हसली आणि निघून गेली. कर्म माझं. आता तुला काय झालं डोकं बडवायला? अरे तिचं हसणं हेच तिचं उत्तर होतं. अच्छा, मग ते मला कसं कळणार नाही का आता? अरे प्रेम हे समजून घ्यायचं असतं. सोड, तुम्हा मुलांना नाही कळायचं. अच्छा, आता तू बघच, असा जातो आणि असा हात पसरून जोरात ओरडतो, पिंके माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. ए बाबा, असं नको बोलू तिला. का? तू जर असं बोललास ना भसाड्या आवाजात, तिला सलमान खान कमी आणि शक्ती कपूर जास्त वाटशील. आऊ तिचाच फोन आला, आता मी जाऊ? जावा जावा. कधीची वाट बघतीये, किती वेळ लावणार आहे अजून? ह्याला वेळेची किंमतच नाही. अगं सॉरी सॉरी सॉरी, मला याला थोडा उशीरच झाला. थोडा? तू याला थोडा वेळ म्हणतोयस? अगं ते थोडं प्रियाकडे गेलो होतो. प्रियाकडे? हो. अगं पण विचार तरी कशाला? त्याने काय होणार होतं, जा तिच्याकडेच. हा ठीक आहे ठीक आहे. अगं तेच ग, तुला गिफ्ट आणायचं होतं खरं तर, पण मला समजेनाच की काय घेऊ. मग प्रियाला विचारायला गेलो होतो, मग काहीच सापडलं नाही, मग चॉकलेट घेऊन आलो. त्यात त्या प्रियाला विचारण्यासारखं काय होतं? तुम्हाला काहीही दिलं असतं तरी मला चाललं असतं. बर, मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर कधी मिळेल? ते सगळं जाऊ दे, मी तुला काय सांगते ते नीट ऐक. इथून पुढे तू माझ्या कोणत्याच मैत्रिणीशी संबंध ठेवायचा नाही, आणि तसं झालं तर मला ते मुळीच आवडणार नाही. अगं पण नाही आणि काय नाही. पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी दे. सांगतेस ना? प्रत्येक गोष्टीची उत्तर मिळत नसतात, काही गोष्टी समजूनही घ्याव्या लागतात. म्हणजे एवढं पण समजत नाही का तुला? हॅलो, कळत नाही का मी कॉल ठेवते म्हणजे मला नाही बोलायचंय? एवढी का भडकली ही? परत एकदा फोन करते. अरे यार पिंकी, शिट शिट, मला आता हिला कॉल करायला हवा. बरं झालं हिचंच आलंय. हॅलो, हा अगं बोल ना. अगं बोल ना, काय बोल ना, आधी का भडकलीस ते सांग. सॉरी सॉरी, अगं ते अननोन नंबरचा फोन येत होता ना, त्यामुळे. ते जाऊ दे, तू बोल, कशाला फोन केला होतास? मी शॉपिंगला चालले, तू येतेस ना? पिंकी सॉरी, पण आज ना आई बाबा घरी नाही आहेत आणि मावशी पण येणार आहे, त्यामुळे मला नाही जमणार. बरं ठीक आहे, चल मग मी अतुलला फोन करते. बाय बाय. ए अगं ऐक ना, ऐक ना, थांब की. काय ऐकू मी? माहितीये मला उशीर झाला, सॉरी ना. किती वेळ लावलायस? माझं अख्खं शॉपिंग करून झालं.
तरी तू येतोयस. अगं मी निघालो आणि पप्पा आले आणि ते मला फॅक्टरीत घेऊन गेले. बरं गेले ते गेले, पण तिथं पण काम लागलं. अरे मग साधा एक फोन करायचा. बरं ते जाऊ दे, मी फोन करते तरी उचलत नाहीस. अगं तेच तुला सांगतोय, पप्पा होते समोर, कसा उचलणार ना फोन. आणि कशा कशा शेंड्या लावून आलोय ते मला माहिती. शेंड्या नक्की कुणाला लावतोयस ना काय माहित. घ्या आता, आमच्यावरच विश्वास नाही. हे बघा तुल, मला ना तुझ्याशी बोलण्याची आता अजिबात इच्छा नाहीये, मला जाऊ दे. अगं सॉरी ना, पुन्हा नाही होणार असं. तुझी शपथ, पुन्हा नाही होणार असं. खरं नाही होणार ना? खरंच. आणि झालं तर? तुम जो सजा दोगे मंजूर होगी. बर बर. पण एवढं अर्जंटली मला फोन करून का बोलवलंस? आधी डोळे बंद कर मग सांगते. इथं नको. गप रे, जेवढं सांगितलंय तेवढं कर. डोळे बंद कर आणि हात पुढे कर. उघडा. शपथ घड्याळ मला आवडता. हा, वेळेची किंमत कळावी ना तुला म्हणून. झालं का आता टोमना मारून? जायचं? हा चल, उशीर झालाय. अगं प्रिया, ऐकून तरी घे. मला तुझ्याशी बोलण्यात काडीचा इंटरेस्ट नाहीये. हे बघ प्रिया, फक्त 2 मिनिटं ऐक, नंतर नाही बोललीस ना तरी सुद्धा चालेल. आणि त्यासाठीच मी तुला मेसेज करत होतो, तर तू रिप्लाय देत नाहीस आणि कॉल केला तर उचलत पण नाहीस. इथं तरी फक्त 2 मिनिटं बोल. हे बघ, मी का म्हणून तुझ्याशी बोलावं? तुला आहे कुणाची किंमत? मान्य आहे, पण चुका माणसाकडूनच होतात ना, आणि त्या सुधारायच्या. त्यांना संधी मिळायला हवी ना. हे बघ, एकदा होते ती चूक, दुसऱ्यांदा होतो तो अपराध, आणि सारखी सारखी होते ती सवय जी तुला झाले. मला मान्य आहे ग प्रिया, माझी चूक झाली आहे, पण आता मला ती सुधारायची आहे. प्लीज समजून घे ना मला. अरे, एखाद्याच्या मनाशी खेळण्याचा कोणी अधिकार दिलाय तुला? तरी पण तू खेळलास ना. आता पश्चाताप करून काय अर्थ आहे? तू म्हणशील ते मला सर्व मान्य आहे, आणि त्यासाठी मी पिंकीची माफी सुद्धा मागायला तयार आहे. पण आता त्याचा काय उपयोग? वेळ निघून गेले. म्हणजे आता पिंकीच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलंय, आणि ती त्याच्यासोबत आनंदी पण आहे. एवढंच नाही तर तिने त्याच्यासोबत लग्नाचा पण विचार केला. त्यामुळे आता तू तिचा नाद सोडून दे. काय? कसं शक्य आहे ते? का नाही? तू दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न करू शकतोस, तर ती दुसऱ्याचा विचार का नाही करू शकत? खरं बोलतेस ना तू? मी का खोटं बोलेल? तिला सोडून जाताना केला होताच विचार, आणि आता तर काय, एंगेजमेंट पण झाले. अगं प्रिया, हेच सांगायचं होतं मला. ज्यावेळी मला कळलं की त्या मुलीबरोबर मी सुखी नाही राहू शकत, त्यावेळी मी घरच्यांना सांगून टाकलं आणि ते लग्न मोडून टाकलं. प्रिया, मी नाही राहू शकत ग पिंकीशिवाय. असं काही नसतं. तुझ्यावर एवढं प्रेम करून राहते ना मी. चल. थांब थांब थांब. आता काय झालं? मी इथूनच जाईल घरी. अगं मी सोडतोय ना घरी. अरे नको, अजून कुणी बघितलं तर? नक्की जाशील? अरे हो, जाईन. नको एवढी काळजी करत जाऊस. पुन्हा कधी भेटायचं? लवकरच भेटू. अगं प्रिया, ऐक ना यार, फक्त एकदा फक्त माझ्यासाठी पिंकीला सांग ना. तुला माहिती आहे मी तिच्यावर किती प्रेम करतो ते, आणि हेही माहिती आहे की तिच्याशिवाय मी जगू नाही शकत. आणि ऐक ना. बोल ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. जाऊ बर. हो, सावकाश जा. बाय. हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम होतं म्हणून मला तुझ्या भावना कळताय. तुला काय बोलायचंय, तुला काय वाटतंय. बरं ठीक आहे, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी एकदा बोलेन तिच्याशी. नको टेन्शन घेऊ.
येऊ? अरे यार, कुठे ही पोरगी? एवढा उशीर झालाय, अजून कशी आली नाही? एवढे कॉल करते तिला, तरी एक कॉल करायचं समजत नाहीये. पिंकी, अगं कधीची कॉल करते मी तुला? किमान एकदा कॉल उचलून मला सांग तरी, येतेस नाही येतेस? कंटिन्यू बिझी बिझी. समोरचा आपला कॉल उचलत नसेल ना, तर समजून जावं की त्याला आपल्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही. अगं एखादी आपली वाट बघतय तर किमान कळव तरी. कुणी सांगितलेलं तुला माझी वाट बघायला? जायचं ना तुझी तू मार्गाने. अरे वा, एकतर तू उशिरा आलीस, कॉलेजला लेट झालं, वरून रुबाब पण. हे बघ, मला तुझ्याशी बोलायची आणि तुझ्यासोबत वाद घालायची ना अजिबात इच्छा नाहीये. आणि माझा मूड खराब करू नकोस. मी तुझा मूड ऑफ करते? हो. तुला जर माझा एवढाच त्रास होत असेल ना, तर मी जाते. जा. हॅलो, भेटणार आहेस ना संध्याकाळी? हां ठीक आहे, बाय. प्रिया तू? तू अतुल इथे? हो, त्या ग एका क्लायंटला भेटायला आलो होतो. आणि तू एकटीच? मी? अरे एकटी कुठे? हा बघ अमित. हाय हाय. अरे हा, तुमची ओळख नाही ना झाली. अमित हा अतुल, माझा मित्र. अच्छा. आणि पिंकीचा होणारा नवरा. अच्छा आणि हा माझा मित्र अमित. अच्छा, म्हणजे हा तुझा होणारा नवरा, राईट? काय करता तुम्ही? मी, माझ्या वडिलांचा एक छोटासा बिझनेस आहे आणि मी त्याच्यात त्यांची मदत करतो. बाय द वे, तुम्ही काय करता? मी एका प्रायव्हेट बँकेत कामाला आहे. हो. प्रिया, कधी बोलली नाहीस की ह्या बँकेमध्ये तू अकाउंट उघडलंयस? ते खूप चुपे रुस्तम निघाली का? अरे ते मला पण आताच कळलंय. म्हणजे? अहो, ते आत्ता हल्ली ठरलं ना आमचं, आम्ही आत्ता निर्णय घेतला, त्यामुळे कदाचित राहून गेला असेल. हो ना प्रिया? बरं, आज मैत्रिणीला कुठं सोडलीस? अरे खरं तर तुला तेच सांगायचं होतं. म्हणजे? ऍक्च्युली आज सकाळी आम्हाला क्लासला जायचं होतं. पिंकी आली, पण काही न बोलता तशीच रागवून निघून गेली. आजकाल अगं तिचा मूड काही ठीक नसतो. आणि काय तुमचं दोघांचं भांडण सारखं चालूच असतं, त्यात नवीन काय? आणि तिचा राग शांत झाला की येईल तुझ्याबरोबर बोलायला. टेन्शन नको घेऊस. बघा ना, हेच तर सांगत होतो मी तिला, तर तिला समजतच नाही. टेन्शन नको घेऊ, संध्याकाळी भेटणार आहे तिला. मग मी बोलतो तिच्याशी. जाऊ मी, ते वाट बघत बसले असतील आतमध्ये. चल बाय. चल. कसा आहे का? बोलण्यावरून तर छान वाटला. खुश ठेवेल का पिंकीला? तुला काय करायचंय? खुश ठेवू दे, नाही तर नको ठेवू देऊ, त्यांचं ते बघून घेतील. अगं हो, चिडतीयस काय? मी जस्ट बोललो. खुश ठेवेल का तिला? बर बाबा, चला बस. उशीर होतोय, चला. आयला सगळ्या मुली अशाच असतात का रे? का मारतेस? का मारते म्हणजे खरंच काय आलं नाही का कोण पण नाटकं करतोयस? तुला काहीच वाटत नाही का रे? खूप काही वाटतं, पण आता मंदिर परिसरात आहे ना, म्हणून थोडं कंट्रोल. काय जाम मस्ती आले ना तुला? खाणार का? खा खा, एकटाच खा. आणि कमी पडलं ना तर अजून मागव. झालं, बोल आता. तुझा हात चांगला आहे का? का कानाखाली खायचे? ई शी घाणेरडा. हे आज मूड खराब दिसतोय वाटतं. तू असंच पकवणार असशील ना तर मी जाते. अगं थांब की, काय झालंय का? काय नाही रे,
कोणाशी खटकलंय? नाही. अगं सकाळी ती प्रिया भेटली होती, तिच्या मित्रासोबत होती. तिचं नाव सुद्धा काढू नकोस. आयुष्यात तिचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आता माझी. का? एवढं काय झालंय? अरे ज्या माणसाने आपल्या मैत्रिणीला दाग दिला त्याच्यासोबत गुलुगुलू करत फिरते ती. अच्छा, म्हणजे तो अमित? हा, तोच तो अमित. अगं पण ते तर बोलले की दोघं लग्न करणार आहेत म्हणून. काय? हो. अशी बोलली ती? एवढं पण निर्लज्ज नसावं माणसाने. जाऊ दे, असतात काही अशी लोक, आपण लक्ष नाही द्यायचं. मी नाही लक्ष देणार, पण तू मला एक प्रॉमिस कर. काय? तू तिच्याशी आणि त्याच्याशी कसलाच संबंध ठेवणार नाहीस. ओके, डन. ह्या माझ्या नकटूला त्रास होईल ना, अशा व्यक्तींशी मी कधीच संबंध ठेवणार नाही. अतुल, एक विचारू का रे? विचार की. त्यात विचारायचं काय? मला कधीच सोडून जाणार नाहीस ना? नाही ग. आणि लग्न करशील ना माझ्याशी? लग्नाचं म्हणतेस? हे बघ, इथं मंदिर आहे आणि तू पण इथेस आणि मी पण इथेच आहे. तू म्हणत असशील तर लगेच उरकून टाकायचं का? काय रे, कुठं पण कसे विनोद सुचतात तुला? विनोदाचं काय म्हणतेस? अगं बघ ना, तू आलीस तेव्हापासून तुझ्या चेहऱ्यावर 12च वाजलेत. कभी हसबी लिया करो. एवढं प्रेम करतोस का रे माझ्यावर? हो, जरा जास्तच. हो, ते दिसलं मगाशी. एकटा एकटाच खात होतास. ते होय. धर, तुझ्यासाठी पण आणलंय. हे आदाशे, मला पण दे. खाल्लंस की आता? मी नाही अगं देणार. थोडं दे की. दाखव काय होतं ते. नाही, काय नाही. दाखव ना. अरे काहीच नाही. दाखव ना यार प्लीज. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. काय झालंय? तुझ्या अजूनही लक्षात होतं? हो, मी कसं विसरेन. बरं, कसं वाटलं सरप्राईज? तुझ्यासारखंच, अगदी भन्नाट. अरे हो, तुझा फोन का रात्री बंद होता? ॲक्च्युली खरं तर मी तुला रात्री 12 वाजताच विश करणार होते, पण तुझा फोन काय कोमत. खरं सांगू, चिडणार नाहीस ना? नाही, सांग ना. अगं दरवर्षी पिंकी रात्री 12 वाजता मला कॉल करायची आणि विश करायची, पण यावर्षी मे बी ते पॉसिबल नसतं झालं. पण मला ती आठवण विसरायची नव्हती आणि म्हणूनच मी फोन बंद करून ठेवला. ठीक आहे. काय झालं तुला? अमित, तुला एक सांगू? सांग ना. लव यू. काय? कसं शक्य आहे ते? जशा तुझ्या आठवणी आहेत तशा माझे. म्हणजे तू माझं काम नाही करणार तर? असं नाहीये मी. प्रिया, नेहमी प्रेमात मुलंच का हट होतात ग? पण मी तुला कुठे हर्ट केलं? सोड. तुझं नाही बोलत आहे का? म्हणजे तू पिंकी बद्दल बोलतोय? सोड. येऊ? तू कुठे जातोय? आयुष्यातले काही अपुरे प्रश्न पूर्ण करायला येतो. हां, तू
काय 4 वाजता? हां चालेल, येते. हो. ऐक ना पिंकी, तुला एक विचारायचं होतं, विचारू? विचार की मग, त्यात परवानगी मागण्यासारखं काय? पण तुला राग येणार नसेल तर? तू असं बोललास की मला जास्त राग येतो. त्या दिवशी तू प्रियाला अशी का बोललीस? आपण या विषयावर न बोललेलंच बरं. अगं पण असं कसं? ती तुझी बेस्ट फ्रेंड होती ना? होती. आता तिचा आणि माझा काहीच संबंध नाहीये. अगं पण त्यामागं काहीतरी कारण असेल. अतुल गप्प बस, मला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये. अगं पण मला कारण जाणून घ्यायचंय. काय जाणून घ्यायचंय तुला? ती कशी वागली ते दिसलं नाही का तुला? ज्या व्यक्तीने आपल्या मैत्रिणीला धोका दिला, तिला एकटं पाडलं, त्याच व्यक्तीसोबत प्रेम आणि लग्न, विचार सुद्धा कशी करू शकते ती? आणि यामध्ये आमच्या मैत्रीचा अपमान आणि माझा विश्वासघात झाला असं नाही वाटत का तुला? आणि तसंही मला मैत्रीच ठेवायची नाहीये तिच्यासोबत. आज जे अमित सोबत घडलंय ते उद्या तुझ्या सोबत घडलं तर? हे बघ पिंकी, वा पिंकी वा. अगं एवढं मत बनवण्यापेक्षा ऍटलीस्ट मला एकदा विचारायचं होतंस, काय कारण आहे त्यामागे? मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. तू जर ऐकून नाही ना घेतलं तर कुठला महापूर किंवा भूकंप येणार नाहीये, पण तू जे चुकीचं मत बनवलंय ना ते मात्र बदलेल. अगं पण तिला काय बोलायचं ते एकदा ऐकून तरी घे. ठीक आहे, बोल लवकर, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. मान्य करते, मी केला अमितचा विचार, पण त्यामागेही कारण होतं. तुझ्या आणि अमित मध्ये आलेला तो दुरावा, त्यानंतर अमितने दुसरं कोणाशी तरी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण तो जेव्हा लग्नाला गेला तेव्हा त्याला तुझ्या आणि त्याच्या नात्याची जाणीव झाली. त्याला कळलं आपण चुकलोय. त्यानंतर तो पुन्हा तुझ्याकडेही आला. त्याने कितीतरी प्रयत्न केले तुझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचे, पण तू तर त्याला सगळीकडेच ब्लॉक केलं होतं. त्यानंतर एवढंच नाही तर त्याने तुला भेटण्याचाही प्रयत्न केला, पण ते त्याला शक्य झालं नाही. त्याच्याकडे शेवटी काहीच ऑप्शन राहिला नाही. त्यावेळी तो माझ्याकडे आला. आणि अमितचं तुमच्या आयुष्यात येणं तेही जेव्हा तू आणि अतुलने लग्नाचा निर्णय घेतलाय, जेव्हा तुम्ही खूप खुश आहे, म्हणजे एक वादळ निर्माण करणंच नाही का? आणि हे वादळ तुमच्या आयुष्यात येऊ नये अशी माझी खरंच इच्छा होती, म्हणून मी हा निर्णय घेतला. हे तरी कशावरून खरं असेल? पिंकी, अगं तुमचंच प्रेम खरं आहे का? आम्हाला पण प्रेम करण्याचा अधिकार आहेच ना. मान्य करते, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काही गोष्टी मी लपवल्या, पण त्याने कोणाचं वाईट तर नाही ना झालं? अगं अमितपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम करणार अतुल आज तुझ्या आयुष्यात आहे, पण अमित मात्र एकटाच आहे ना. आणि एकेकाळी मी त्याच्यावर प्रेम करतच होते. खरंच त्यानं लग्न मोडलं का ग? खरंच त्याला जाणीव झाली का? हो, हे सगळं खरं आहे. मी जे काय खरं होतं ते सगळं तुला सांगितलं. आता त्यावर विश्वास ठेवायचा आहे की नाही हा तुझा प्रश्न. चला मी जाते. प्रिया, सॉरी ग, माझं थोडं चुकलंच. ठीक आहे, असू दे, येते मी. तसंही अमित माझी वाट बघत असेल. काय? अमित आलाय का इकडे? हो. काय रे, तुला काय झालं नाराज व्हायला? मला काय नाही. काही गोष्टी न समजून घेतलेल्याच बऱ्या असतात आणि काही सत्य दुःखच देत असतात. बरोबर आहे तुझं. अतुल, तूच बोललेलास ना की भूतकाळ हा विसरण्यासाठी असतो. मी तो विसरले आणि पुन्हा मला तो आठवायचा पण नाहीये. हो, तुझी शपथ. आणि मी तुला सोडून कधीच जाणार नाहीये. पण पण काय पण? पण मला तुझी गरज आहे.